ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू. सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ, सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ, लौकिकाची मात दूर ठेवू, लौकिकाची मात दूर ठेवू, ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू. हरीसाठी करू सर्वस्वाचे दान, हरीसाठी करू, हरीसाठी करू सर्वस्वाचे दान, झुगारू बंधन अहंतेचे, झुगारू बंधन अहंतेचे, देहासाठी जगून सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगून. स्वामी म्हणे मन, स्वामी म्हणे मन, स्वामी म्हणे मन, आ स्वामी म्हणे मन, स्वामी म्हणे, स्वामी म्हणे मन, ध्येयी समर्पण, स्वामी म्हणे मन, स्वामी म्हणे मन, स्वामी म्हणे, स्वामी म्हणे मन, ध्येयी समर्पण होऊचे आपण, ध्येय रूप होऊचे आपण, ध्येय रूप ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे ध्येयासाठी सुखे वेचू प्राण,
ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू. न तोषले देव अमोल रत्ने, विषाने वा व्यग्र न वा भयाने, सुधे विना थांबविती न यत्ना, सुनिश्चया टाकिति धीरतेन. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगलमूर्ति मोरया. जय जय रघुवीर समर्थ. जीवनात जगत असताना माणसाने समर्थ असावं आणि समर्थ होण्यासाठी सामर्थ्य वाढवावं. आणि हे सामर्थ्य वाढवत असताना आपल्या समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नैतिक सामर्थ्य, बौद्धिक सामर्थ्य अशी सगळी सामर्थ्य वाढणं गरजेचं आहे. हे ज्या मास्तरांना कळत होतं त्यांचं नाव होतं गोडबोले मास्तर. हातात खडू घ्यावा आणि फळ्यावरती ग म भ न असं मुलांना शिकवावं म्हणाले. मुलांना मी शिकवतोय, पण त्यांना जे मी शिकवतोय नुसतं ग म भनच शिकवलं का, तर आयुष्याच्या वाटेवरती कसं चालावं हे शिकवणारे कोण असतात म्हणाले? शिक्षक असतात, नाही का? आपल्या या गणपती मंदिराच्या पलीकडे एक शाळा आहे आणि इकडे एक शाळा आहे. दोन्हीच्या मध्ये गणपतीचं मंदिर आहे. काय भाग्यवान मुलं आहे तो. 29 वर्ष ज्या शिक्षकांनी इथे एकाच शाळेमध्ये नोकरी केली, रस्ता ओलांडला की शाळा. त्यांचं आडनाव मी स्वामी मला वाटतं, बरोबर ना? हां. त्यांनी इथल्या अनेक विद्यार्थ्यांना घडवलं की नाही? भाग्यवान आहेत इथले विद्यार्थी, लक्षात ठेवा. आणि ते शिक्षकही भाग्यवान आहेत, त्यांना एकाच शाळेत 29 वर्ष नोकरी करायला मिळाली. नाही तर आमचं कसं असतं म्हणाले, आम्ही सातारमध्ये नोकरी करतो, नंतर कराडला जातो. जय जय. ज्याच्या त्याचा प्रारब्धाचा भाग. पण शिक्षक म्हणून मी कुठेही काम करत असलो तरी देखील मला समोर बसलेला विद्यार्थी घडवायचा आहे, हे लक्षात ठेवणं. आणि ते लक्षात ठेवत असताना अनेक गोष्टी त्यांना जीवनाच्या वाटेवरती चालत असताना शिकवायच्या असतात की बाबा रे, तुला कसं वागलं पाहिजे. शिक्षकांचं कसं आहे माहिती का, संस्कार हा कुठून घडतो? मोठी माणसं जशी वागतात ते विद्यार्थी उचलतात, मुलं उचलतात, लक्षात ठेवा, नाही का? घरी आई वडील जसं वागत असतील तसं त्यांच्या मुलामध्ये प्रतीत होतं, नाही का? आपण पाहतो, जसे ते बोलत असतील तशी मुलं बोलतात. आई वडील नम्र असतील तर मुलं सुद्धा नम्र असतात, नसतात का? संस्कार करावे लागत नाहीत, संस्कार होत असतात, लक्षात ठेवा. म्हणून आपण मोठी माणसं म्हणून फार जपून वागलं पाहिजे की नाही? फारच जपून वागलं पाहिजे. 2 वर्षाचं मूल बापाची नक्कल करतं म्हणाले. बाबा आल्याच्या नंतर पलंगावर बसतो आजच्या काळात बसतो, हो की नाही? हां, अजून आणि बसतात. आणि ते जसे मोबाईलवरनं बोटं फिरवतात तसं लेकरू पण फिरवतं की नाही? हा संस्कार होतो आपोआप. त्याला सांगतो का आपण बाबांसारखं कर म्हणून? नाही म्हणाल. म्हणून आम्ही फार जपून वागलं पाहिजे, नाही का? आणि ते जपून वागणं आपल्या मुलांकडे जातं, लक्षात ठेवा. आपण जर जपून असू तर मुलं सुद्धा जपून वागतील आणि मोठी होतील. मग हा संस्कार ते करत होते. स्वातंत्र्याच्या कथा सांगाव्या, पारतंत्र्याचा काळ होता तो. 1932 साल होतं आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्फुल्लिंग चेतवण्याचं काम गोडबोले मास्तर शाळेत करत होते. विद्यार्थ्यांना अनेक कथा सांगाव्या,
पण मी नुसत्याच कथा सांगतोय, मी काय करतोय, मी नुसतं सांगतोय त्यांना आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतोय की त्यांनी वागावं म्हणून. पण मी माझ्या कृतीतून त्यांच्यासमोर कुठल्या प्रकारचा आदर्श असा वस्तुपाठ ठेवतोय, तसं काहीच होत नव्हतं म्हणाले. आणि म्हणून स्वतः गोडबोले मास्तर उठले आणि ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. लक्षात ठेवा, स्वातंत्र्य चळवळीत स्वतः भाग घेतला आणि मग विद्यार्थ्यांना सांगितलं, मोठं झाल्याच्या नंतर भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि 47 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. गोडबोले मास्तर रिटायर्ड झाले शाळेतून आणि शरीराला एक व्याधी जडली आणि ती व्याधी जडल्याच्या नंतर स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं आणि ज्ञानेश्वरी समोर ठेवली आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि ती ज्ञानेश्वरीचा त्या अभ्यास करत असताना इतकं चिंतन, इतकं मनन झालं त्या ज्ञानेश्वरीवरती की अभंग ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली. याचे 2 भाग आज सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्यांना लोक नंतर स्वामी म्हणायला लागले. लक्षात ठेवा, स्वरूपाच्याच ठिकाणी असणाऱ्या परमात्म्याला ओळखण्याचं काम स्वामींनी केलं होतं, म्हणून त्यांना स्वामी स्वरूपानंद असं म्हणायला लागले लोक. आणि तुम्ही आम्ही आज सुद्धा त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पावसला जातो. रत्नागिरीच्या जवळ पावस नावाचं गाव आहे की नाही, तिथे स्वामी स्वरूपानंदांची समाधी आहे. त्या स्वामी स्वरूपानंदांचा अभंग आज आपण निरूपणासाठी घेतलेला आहे, म्हणून त्यांचा थोडासा परिचय दिला. असे स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरांना गुरु मानलं. नमितो आधी थोर विरागी तत्वज्ञानी संत, परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. त्यांचे परात्पर गुरु ज्ञानेश्वर महाराज होते. त्यांनी संजीवन समाधी घेतली, त्यांनी सुद्धा तशीच समाधी घेतली. लक्षात ठेवा, इथे गेल्याच्या नंतर थोडा वेळ त्या सभामंडपात बसावं आणि त्या समाधानाचा अनुभव घ्यावा म्हणाले. ते स्वामी स्वरूपानंद तुम्हा मला उपदेश करत असताना सांगतात, माणूस म्हणून जन्माला आला आहात ना, तर कसं जगायचं, कसं जगायचं. ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ते म्हणतात, माणूस म्हणून जन्माला आलाय की नाही, तर काहीतरी ध्येय ठेवा. आज माझं ध्येय तारळे गावात येऊन पोचणं होतं. दुपारी 1:30 वाजता शाळेतून निघालो आणि 5:30ची गाडी चुकवायचं नाही असं ठरवलेलं होतं आणि मला ती मिळाली गाडी 5:30ची आणि मी वेळेत पोचलो इथे. हेच ध्येय होतं आज माझ्या डोळ्यासमोर. कसं आहे माहिती का, किडामुंगीपासून ते हत्तीपर्यंत, डायनासोरपर्यंत अनेक प्राणी जन्माला येतात, नाही का हो येत? मला सांगा, चौकातल्या कुत्र्याचं सुद्धा जगणं जगतोच ना तो, पण कुत्रा जगत नाही का? मला सांगा तुम्ही. पण माणूस म्हणून मी जन्माला आल्याच्या नंतर मला देवाने काय काय दिलेलं आहे? अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. 2 हात दिले पण काम मात्र एक दिलं. 2 डोळे दिले पण दृष्टी मात्र एक दिली. 2 पाय दिले पण गती मात्र एक दिली. 2 कान दिले पण श्रवण एक दिलं म्हणाले. अशा सगळ्या 2-2 गोष्टी दिल्या. आणखी 2 गोष्टी आहेत. कोणत्या? मेंदू सुद्धा 2 दिले म्हणाले. एक डावा आणि एक उजवा, असे 2 मेंदू मानवाला आहेत. आणि शास्त्रज्ञ काय सांगतात माहिती का? डाव्याचा उपयोग जर अधिक केला माणसाने तर त्याचं आयुष्य उजवं होतं म्हणाले. म्हणून डाव्याला डावं समजू नका. डाव्याचा उपयोग उजवा करा आणि आयुष्य उजवं करून घ्या. ज्याला डाव्याचा उपयोग उजवा करता आला त्याचं आयुष्य उजवंच होतं म्हणाले. काय डावं उजवं चालवलंय बुवांनी काय कळत नाही म्हणाले. दिवसभर काम करून आलोय आणि हा बाबा डावं उजवं करतोय. डाव्या मेंदूचा उपयोग जर आम्ही अधिक केला तर माणसाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहत नाही असं शास्त्रज्ञ सांगतात. मग माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर मी नुसतंच जन्माला यायचं आणि एका दिवशी मरून जायचं का? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. मगाशी गावात आलो त्यावेळेपासनं मला या उत्सवाचा इतिहास ऐकायला मिळाला.
या गणपतीची स्थापना 38 वर्षापूर्वी झाली. गेली 37 वर्षे या ठिकाणी पारायण सुरू आहेत. काहीतरी डोळ्यासमोर ठेवून या गणपतीची स्थापना केली होती की नाही? हो, बरोबर आहे की नाही? माणूस म्हणून मी गावात ज्या वेळेला राहतो त्यावेळेला मला माणसासारखं वागता आलं पाहिजे, त्याचं हे द्योतक आहे, लक्षात ठेवा. चांगलं करणं हे कुणाला कळतं? हे माणसालाच कळतं, इतरांना कळत नाही. नाहीतर काय होतं म्हणाले, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. नुसता जन्माला आला आणि निघून गेला असं जर झालं तर चालेल का? नाही चालणार. म्हणून आपण जन्माला आल्याच्या नंतर लोक हसतात, आणि आपण जाताना जर लोकांनी रडावं असं वाटत असेल तर मला तसं काहीतरी करायला पाहिजे की नाही? हो, बरोबर आहे की नाही? मग त्यालाच माणसाची कृती असं म्हणतात, बरोबर आहे की नाही? माणसासारखी कृती. नरजन्म लाभलेला आहे. 84 लक्ष जन्म घेतल्याच्या नंतर हा नरदेह प्राप्त होतो. आमच्या रामजोशी तात्यांनी सांगून ठेवले, रामजोशी बुवांनी, लावणी करणारे रामजोशी बुवा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे नाही का? नरजन्मामधी नरा करून घे, नरजन्मामधी नरा करून घे, नरजन्मामधी नरा करून घे, नरनारायण गढे गढे, नरनारायण गढे, तरीचही सार्थक मानव कुणी, तरीचही सार्थक मानव कुणी. नरजन्मामध्ये नरा करून घे, नरजन्मामध्ये नरा करून घे, नरनारायण गढी गढी, नरनारायण गढी, तरीचही सार्थक मानव कुणी, तरीचही सार्थक मानव कुणी, तरीचही सार्थक मानव कुणी. ते म्हणतात तरीचही सार्थक मानव कुणी. नरनारायण गढी म्हणजे काय? या नरजन्माचा उत्कर्ष गाठ. सातारा जिल्ह्यात किती लोक आहेत हो? आपल्यासमोर आदर्शच आदर्श आहेत नुसतं, नाहीत का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या साताऱ्यामध्ये अनेक गड निर्माण केले ते छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, बरोबर आहे की नाही? किती लोकांची नावं घेऊ? अनेक जणांची नावं घेता येतील. प्रत्येक गावात गेलं तर आम्हाला कर्तृत्ववान पुरुषांचा या ठिकाणी नावाच्या पाट्या दिसतात नाही का? सातारा जिल्ह्यातलंच ते गाव आहे. कुठलं? तिथे अनेक स्मारक आहेत सैन्यात भरती होणाऱ्या लोकांची, नाही का? प्रत्येक घराला अभिमान वाटावा अशीच कृती करणारे पुरुष त्या घरात जन्माला आले, नाही का? मग असा एवढा जर आम्हाला परंपरा लाभलेली आहे, रामजोशी बुवांना तेच सांगायचंय, मानव म्हणून जन्माला आल्याच्या नंतर मी मानवासारखं काहीतरी चांगलं केलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी सांगतात, पानावर चालणारी आळी जी आहे ना ती सुद्धा 100 वेळा विचार करते, पुढे जाऊ का, इकडे जाऊ का, तिकडे जाऊ. पर्णाळी पाहोनी उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊनी भ्रमले, यासी काय म्हणावे. ते म्हणाले पानावर चालणारी आळी एकदा इकडे वळते, एकदा इकडे वळते, आणि मग पुढे जायचं का नाही ते ठरवते. पण माणूस म्हणून मला माणसासारखं वागण्याची बुद्धी होते का आजच्या काळामध्ये? पेपर उघडला की बलात्काराच्या अनेक बातम्या आम्हाला समोर येतात. मग ती 3 वर्षाची मुलगी असू देत, नाही तर 30 वर्षाची असू देत, नाही का? तिथे कुठलाच विचार नसतो. याला मानव म्हणावं का? याला माणूस म्हणावं का? याला नर म्हणावं का? कुठे शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या समोर?
ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोळी देऊन बळवली. आणि कुठे आमचं हे कृत्य की जे आम्हाला आमच्या संस्कृतीला लांछनास्पद ठरावं, इतकं वाईट हे कृत्य. मला सांगा, मानवच आहेत की नाही दोन्ही? काय आदर्श ठेवला आम्ही शिवाजी महाराजांचा? नुसत्याच दाढ्या वाढवून शिवाजी महाराज होता येत नसतं. चांगली कृती करावी लागते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नाही, सारखं तर नाहीच. त्यांच्या पायाजवळ बसण्याची पात्रता सुद्धा निर्माण होईल का नाही सांगता येत नाही म्हणाले. बरोबर आहे की नाही? मग अशी कृती मला मानव म्हणून करता आली पाहिजे. मग ही कृती म्हणजे नेमकं काय? बुवा मघासपासून सांगताय तुम्ही, ही कृती म्हणजेच ध्येय आहे, लक्षात ठेवा. स्वामी स्वरूपानंद सांगतात, माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर जगायचं कशासाठी? तर फक्त ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ध्येयासाठीच जगू म्हणाले. ध्यास घेऊ कुठल्या तरी गोष्टीचा, नाही का? इथे अनेक विद्यार्थी बसलेले आहेत. त्यांना मला विचारावं असं वाटतं, सहलीच्या दिवशी उठवायला लागतं का रे शाळेत जायला? अजिबात नाही उठवावं लागत. त्यांचा ते अलार्म लावतात, अलार्म लावायची पण गरज पडत नाही. आईला उठवायला तयार होतात पहाटे 4 वाजता, नाही का? मग हा ध्यास आहे त्या सहलीचा, नाही का? मग असा ध्यास जर रोज लागला तर, नाही का? लागायला पाहिजे की नाही असा ध्यास? मला माझा अभ्यास पूर्ण करायचा आहे गुरुजींनी वर्गात दिलेला, तसा ध्यास लागला तर आम्ही काहीतरी करू शकतो. बरोबर आहे की नाही? मला काहीतरी करायचंय, सहलीला जाण्याचं ध्येय असतं म्हणून पटकन जाग येते, कोणी उठवायच्या आत येते की नाही? आणि आदल्या दिवशी रात्री सगळी तयारी स्वतःच करतो, नाही का करत? आई हे सांगितलंय बरं का, सूचनेत ते सांगितलंय बरं का, ते सगळ्या गोष्टी सूचना सांगतो. आईला वाटतं काय लेकरू आहे माझं, दृष्टच काढावी, वाटतं की नाही? किती शहाण्यासारखं वागतं, पण दुसऱ्या दिवशी तसं असतं का? जय जय. ध्येय कशाला म्हणायचं? माझ्या जीवनामध्ये येऊन मला काहीतरी इप्सित साधायचंय, काहीतरी मिळवायचंय. प्रपंच करत असताना नाही का आम्ही पण ठरवतो की नाही, लग्न झालं की स्थिरता आली पाहिजे म्हणाले, नोकरी लागली की स्थिरता आली पाहिजे, माझ्या वयाच्या या टप्प्यापर्यंत माझं घर व्हायला हवंय, माझ्या वयाच्या या टप्प्यापर्यंत माझ्या मुलाचं इतकं शिक्षण व्हायला हवंय, माझ्या वयाच्या या टप्प्यापर्यंत माझ्या मुलाला जॉब लागायला हवाय. नाही का करतो आपण हे सगळं प्लॅनिंग? काहीतरी डोळ्यासमोर ठेवतो आणि वाटचाल करत असतो की नाही. नवऱ्याने दिलेले भाजीचे पैसे, त्याच्यातले 5-5 रुपये 10-10 रुपये बाजूला टाकून आमच्या गृहलक्ष्मी थोडा सोनं घेतात. बरोबर आहे की नाही? चुकीचं बोलतोय का? जय जय. हे बघा, विनोद नाहीये, खरंय. हे खरंय म्हणजे कशासाठी करते ती? तर घरासाठीच करते ना. वाईट व्हावं म्हणून करते का? चांगलं व्हावं म्हणूनच करते. असं काहीतरी ध्येय प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांनी, गृहस्थ म्हणून गृहस्थांनी, गृहलक्ष्मी म्हणून गृहलक्ष्मीनी, प्रत्येकाने समोर काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे. आपल्याला जे साध्य करायचंय त्याला ध्येय असं म्हणतात. मग ते डोक्यात ठेवणारा जो असतो त्याला ध्याता असं म्हणतात. लक्षात ठेवा, ते डोक्यात ठेवणारा जो असतो त्याला ध्याता असं म्हणतात. आणि त्या ध्येयाचं ध्यान सतत करतो तो, आणि मग त्याला ते ध्येय प्राप्त होतं. ध्याता, ध्यान आणि ध्येय अशी त्रिपुटी आहे. बरोबर आहे? या 3 गोष्टी एकत्र आल्या की माणूस जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने काय करायला पाहिजे? या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. मला काय करायचंय हे लक्षात ठेवायचं आणि त्या दृष्टीने वाटचाल करायची. ते म्हणतात सोसू सुख दुःखे, पुढचं वाक्य आहे त्यांचं. मला ते ध्येय प्राप्त करण्यासाठी काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण मी ते ध्येय प्राप्त करणार. एका गावामध्ये एक ज्योतिषी आला. त्या गावचा एक राजा होता.
त्या राजाच्या जवळ एक पोपट होता, पोपट. त्या पोपटाने सगळं माणसासारखं बोलावं. राजेसाहेब स्वागत आहे आपलं, राजेसाहेब असं तसं तसं सगळं म्हणावं. त्याला सोन्याचा पिंजरा होता, चांदीच्या वाटीत खाण्यासाठी पेरूच्या फोडी असत, डाळिंबाचे दाणे असत, काय विचारू नका त्याची बर्दाश्त. आणि त्या गावात तो ज्योतिषी आलाय ते राजाला कळलं. अनेक लोक त्या ज्योतिषाकडे जात होते आणि उपाय विचारत होते. महाराज, माझ्या मुलाला पुढच्या वर्षी अमक्या परीक्षेत पास करायचे, काय करावं लागेल? महाराज, माझा मुलगा एवढा शिकलाय पण अजून लग्न झालं नाही, काय करावं लागेल? महाराज, माझ्या प्रपंचात अशी अडचण आहे, काय करावं लागेल? पत्रिकेत बघून सांगता का? महाराजांनी प्रत्येकाला काही ना काहीतरी उपाय सांगावा. राजा सुद्धा एक दिवशी गेला. राजाचं त्या पोपटावर एवढं प्रेम होतं, पोपट सुद्धा सोबत घेऊन गेला. महाराजांना राजाने सांगितलं, महाराज, सगळी सुख आहेत पण गेल्या 4 वर्षापासून पोटात इतकं दुखतं, ते कमीच होत नाही, कुठलीही आई औषधाची मात्रा घेतली तरी, काय उपाय करू? आणि त्या महाराजांनी जो काय उपाय सांगायचा तो सांगितला राजाला. आता गंमत पुढे झालं. काय होतं माहितीये का? राजाचं प्रश्न विचारून झाल्याच्या नंतर पोपट सुद्धा त्या महाराजांच्या समोर आला आणि म्हणतोय, महाराज, महाराज, मला सुद्धा एक अडचण आहे जीवनामध्ये. ते म्हणाले, काय अडचण आहे तुझी? विचार. त्या पोपटाने संस्कृतात विचारलं. स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. म्हणजे काय? वनामध्ये विहार करणारे हे पक्षी आहेत की नाही, त्यांना स्वतंत्रपणे उडायला आवडतं, त्याच्यात खरं त्यांचं सुख असतं की नाही? मला सांगा तुम्ही. त्या साधूला कळलं काय म्हणायचंय पोपटाला, ते राजाला काही कळलं नाही. साधू म्हणाले, आता याला बोलून सांगितलं तर राजाला कळेल. साधूंनी एक कृती केली. अंगावरची छाटी काढली, अंथरली आणि त्या छाटीवर साधू मेल्यासारखे पडून राहिले, विपच्चित पडून राहिले. पोपटाला कळलं काय करायचं ते. राजा पोपटाला घेऊन घरी गेला. पिंजऱ्यात ठेवलेलाच होता, त्याचं ते विठू विठू करणं चाललेलंच होतं. आणि थोड्याच वेळात झालं असं, पोपट दाणकन त्या पिंजऱ्यात खाली पडला तो पोपट. ते म्हणाले, काय झालं बघ रे जरा. त्यांनी पिंजरा उघडून पाहिला. पोपटाचा एक पाय उचलला, सोडला, खाली पडला. दुसरा उचलला, सोडला, खाली पडला. मान उचलली, परत खाली पडली. पंख उचलला, खाली पडला. महाराज, आपला पोपट गेला. गेला म्हटल्याबरोबर ते म्हणाले, आता काय उपयोग त्याचा, दे फेकून. त्यांनी त्या पोपटाच्या शेपटीला धरलं आणि खिडकीतून बाहेर धरलं आणि सोडून दिलं. यांनी सोडल्याबरोबर त्यांनी पंख फडफडायला सुरुवात केली आणि तो उडत समोरच्या फांदीवर जाऊन बसला झाडाच्या. हा मात्र आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागला. पोपट मात्र आनंदात आहे. याचं तोंड पोस्टाच्या पेटीसारखं झालं. काय करावं लागलं पोपटाला? त्याला बाहेर जायचं होतं ना, त्याला स्वतंत्र व्हायचं होतं, त्याला मरायला तयार व्हावं लागलं. लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही? असंच आहे, प्रत्येक सुख मिळवण्यासाठी आम्हाला आधी दुःख भोगावंच लागतं म्हणाले, नाही का? मस्तके सहावे टाके यासे जाण, मस्तके सहावे टाके यासे जाण. तेव्हा देवपण भोगावेगा, तेव्हा देवपण भोगावेगा. मस्तके सहावे टाके यासे जाण. मस्तके सहावे टाके यासे जाण. मस्तके पडोत दुःखाचे डोंगर, मस्तके पडोत दुःखाचे डोंगर. मस्तके पडोत दुःखाचे डोंगर, सुखाचे माहेर सोडून ये.
टाकियाचे माहेर सोडून ये मस्तकी सहारे टाकियाचे गार मस्तकी सहारे टाकियाचे गार देवा देवपण भोगावेगा तेव्हा देवपण भोगावेगा मस्तकी सहारे टाकियाचे गार मस्तकी सहारे मस्तकी सहारे मस्तकी सहारे टाकियाचे गार. तुकाराम महाराज सांगतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. दुःखानंतरचं सुख जर भोगायचं असेल ना तर आम्हाला आधी टाकीचे घाव सोसणं गरजेचं आहे, नाही का हो? आत्ता येताना इथे एक मंदिर दिसलं, तिथे भला मोठा नंदी होता समोर ठेवलेला. पाहिलं मी त्या मंदिरामध्ये जो तो येत होता त्या नंदीला नमस्कार करून मग महादेवाला नमस्कार करत होता. मला आश्चर्य वाटलं. पाहिलं तर हा दगडच आहे म्हटलं, पण याला नतमस्तक होत आहेत सगळी लोक. काय लोकांची श्रद्धा आहे, दगडाला देव मानतात म्हणाले. खरंच तो दगड आहे का हो? या तुमच्या नदीचं नाव मी विसरलो. तारळी नदी आहे, बरोबर आहे की नाही? एक पाथरवट आला, त्याला त्या नदीच्या काठावरती पडलेला तो पाषाणखंड सापडला. त्याने तो उचलला आणि त्याच्यातलं नको असलेला भाग काढून टाकला छिन्नी हातोड्याने, ठक 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 मारून. आणि त्याच्यातून तो नंदी तयार झाला. लोकांनी त्याला त्या महादेवाच्या समोर स्थापित केलं आणि सगळे लोक आधी महादेवाच्या त्याला नमस्कार करायला लागले. कशामुळे झालं हे? हे कशामुळे झालं? ते टाकीचे घाव सोसले म्हणूनच त्याला देव पण नाही कळलं हो. आमच्या आयुष्यात सुद्धा असंच होतं की नाही? आम्ही कवडी कवडीनी माया जमा करतो. मी मगाशी सांगितलं, मला जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करायचं आहे म्हणून मी सतत दुःख सहन करत असतो. लग्न झाल्या झाल्या सगळं सेट कसं मिळेल हो? नाहीच मिळत. काहीतरी संघर्ष करावाच लागतो की नाही? काहीतरी म्हणतोय मी, खूप जास्त करावा लागतो. जय जय. नुसती मलाच नोकरी करून कसं चालेल? बायकोनी पण काहीतरी केलं पाहिजे, हो की नाही? म्हणून तिलाही शिकवतो म्हणाले, तिलाही कामाला लावतो आणि दोघे जण मिळून संसाराचा गाडा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो की नाही? अगदी लहान मुलगी होती, 6-7 वर्षाची असेल. तिच्या ताईचं लग्न ठरलं, योग्य वयात ठरलं. आधीची गोष्ट आहे बरं का, खूप योग्य वयात ठरलं तिचं लग्न. आता ताईचं लग्न ठरलं म्हणल्याच्या नंतर ताई साखरपुडा झाला ताईचा. त्या दिवशी हिने ताईकडे बघितलं. ताई, अगं किती छान दिसतेस तू, नाकात नथ, गळ्यात हे मोठे मोठे हार, हातात बांगड्या, खूपच छान दिसतेस ग नथ घातल्याच्या नंतर. ती म्हणाली, मग तुझा काय विचार आहे? मला पण घालायची आहे म्हणाली नथ. ती म्हणाली, हो का? अगं पण त्याच्यासाठी नाक टोचावं लागेल आधी. टोचेल ना म्हणाली. अगं नाक टोचताना खूप जास्त वेदना होतात. मी लहान होते ना त्यावेळेला आईने माझं नाक टोचलं होतं. खूप खूप रडले मी. बघ तुला तशी रडायची वेळी नाही, मी टोचणार म्हणाली. लग्न तुझं कधी आहे? आता एप्रिल महिन्यात आहे की नाही? दुसऱ्या दिवशी गेली होती बाजूच्या सोनाराकडे आणि तिने जाऊन सांगितलं, सोनार दादा. म्हणाले, काय? माझं नाक टोचायचंय. म्हणाले, बाळा आईला वगैरे सोबत आणलं नाहीस का? कशाला लागते आई म्हणाली. नाही तू रडलीस तर काय करू, तुम्ही आहात की म्हणाले. रडणार नाही हो मी, अजिबात रडणार नाही म्हणाले, तुम्ही नाक टोचा फक्त. असं म्हटल्याच्या नंतर त्या सराफ कट्ट्यावरच्या माणसाने सुरू केलं नाक टोचायला. तांब्याचा सुंकला घेतला, असा तार घेतली तांब्याची
आणि नाक टोचायला घेतल्याबरोबर नाकावर ठेवल्याबरोबर ती आ करायला लागली. बघ, ह्याच्यासाठी आई पाहिजे ना. टोचवा हो तुम्ही. दादा तुम्ही तुमचं काम करा, मी ओरडले तरी चालेल, पण तुमचं काम करा. त्यांनी टोचलं नाक. नाक टोचल्यावर ही सगळं दुकान ही डोक्यावर घेतलं. हे जोरजोरात रडायला लागली आहे आणि तेवढ्याच सांगतेय तुम्ही घाबरू नका, चालू द्या तुम्ही. अरे काय विचार, अजिबात घाबरत नव्हती, पण रडत मात्र होती. ते म्हणाले, सोनार दादा म्हणाले, अरे तू एवढी रडतीये, सगळं तुला एवढा त्रास होतोय तरी पण नाक टोचायचं? हो म्हणाली, चालेल मला, कारण मला ताईच्या लग्नात नथ घालायची. तात्पर्य एवढंच आहे. ती काय म्हणतीये सोनार दादाला, दादा आत्ता दुःख झालं तरी चालेल, पण मला ताईसारखं सुंदर दिसायचंय म्हणाली. लक्षात ठेवा, कितीही दुःख झालं तरी चालेल, पण दुःखाच्या नंतर येणारं सुख जे असतं ना, ते त्या सुखासाठी माणूस काय करतो म्हणाले, वाटेल ते करतो. करत नाही का? वाटेल ते दुःख सहन करायला तयार होतो माणूस. सोसू सुख दुःखे आणि ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ते म्हणतात ते सुख भोगण्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल, पण आम्ही मात्र ते ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, अशी जी माणसं असतात ती ध्येय गाठू शकतात. लक्षात ठेवा, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. असं ध्येय गाठण्यासाठी आम्हाला वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण आम्ही ते करू. कुणाकुणाचं उदाहरण देऊ? जंगलाचा राजा सिंह असतो की नाही हो? त्याला गुहेत बसून सगळं प्राप्त होतं का? नाही. संस्कृतातला श्लोक आहे, उद्यमेन नहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की म्हणा, पंढरीनाथ महाराज की जय. जय रघुवीर. जड बुवा आहे बरं का. जय जय. फार अवघड विषय घेतलाय बुवांनी आज. भक्ती तर आम्ही नेहमीच सांगतच असतो, हो नाही सांगत का? सांगतोच. ही पण भक्तीच आहे, बरोबर आहे की नाही? त्या भगवंताला प्राप्त करून घेण्याचं सुद्धा ध्येय आम्ही नाही का ठेवू शकत? ठेवू शकतो की नाही? तसंच आहे हे सुद्धा. त्या सिंहाला असं वाटतं की मला ऐती शिकार मिळावी. हरणा, आज तुझा नंबर, तू ये, मी तुला खाणार, असं म्हटल्याच्या नंतर हरिण येणार आहे का हो त्याच्या गुहेमध्ये? ससा, आज तुझा नंबर, तू ये, असं म्हटल्याच्या नंतर ससा येणार आहे का? अजिबात नाही. त्या सिंहाला उठावं लागेल त्या गुहेतून. त्याला कुठे शिकार मिळते तिथे जावं लागेल. ती शिकार मिळवण्यासाठी त्याच्या मागे धावावं लागेल. ते नाही सापडलं तर आणखी धावावं लागेल. निसटून गेलं तर पुन्हा पकडावं लागेल. पण पोट भरण्यासाठी त्याला हा उद्योग करावाच लागणार आहे. लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय त्याचं पोट भरणार आहे का? अजिबात नाहीये. तसंच आहे तुमचा अंत सुद्धा. आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे म्हटल्याच्या नंतर काहीतरी करणं भागच आहे. लक्षात ठेवा. म्हणून जो ध्येयवंत असतो ना, त्यांनी ध्येय लक्षात ठेवावं आणि तशी वाटचाल करावी. मग येणारं दुःख सुद्धा सुखासारखंच वाटतं. लक्षात ठेवा, येणारं दुःख सुद्धा दुःख वाटत नाही. आपल्याला अशी अनेक लोक झपाटलेली दिसतात नाही का? की ते काहीतरी वेड्यासारखं काम करतो असं आम्ही म्हणतो त्याला, पण एके दिवशी तो यशस्वी होतो त्याच्या कामामध्ये. आणि तो यशस्वी झाल्याच्या नंतर मग आपण त्याचे गुण वाखाणायला सुरुवात करतो नाही का? असं होतं की नाही? तो येडा रे, तो तेवढाच उद्योग करत बसलेला असतो असं म्हणतो की नाही आपण? पण तसं नसतं. त्या व्यक्तीला ते काहीतरी मिळवायचं असतं म्हणून तो ते उद्योग करत असतो. लक्षात ठेवा. कुणाचं उदाहरण देऊ मी तुम्हाला? अनेक प्रयोग करणारे किर्लोस्कर, सांगली जिल्ह्यातले, तुम्हाला माहितीच सगळ्यांना, ज्यांनी पहिला लोखंडी नांगर आणला आणि आज त्यांचे आपण पंप्स वापरतो नाही का?
काय प्रगती आहे ही, आहे की नाही? याला ध्येय असं म्हणायचं, लक्षात ठेवा. तुमच्या इथे मला वाटतंय पाटील पत्री सरकार स्थापन करणारे कोणते तुमच्या भागातले? नाना पाटील. काय ध्येय होतं त्या लोकांचं? भारताला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे म्हणाले, आणि त्याच्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. असं काहीतरी आमच्या डोळ्यासमोर पाहिजे म्हणाले, त्याच्याशिवाय काही शक्य नाहीये. आपण स्वतःसाठी जगतो, काही वेळेला इतरांसाठी जगणारे सुद्धा लोक असतात. समाजात कमी लोक आहेत का इतरांसाठी जगणारे? त्यांचं ध्येय तेच असतं. आमच्या पुण्यामध्ये एक जण होते पुराणिक नावाचे, सदाशिव पेठेत ते राहायचे. ते साने गुरुजींचे शिष्य होते. वय वर्ष 75 ओलांडलेला माणूस रोज पायी फिरायचा आणि 2 श्यामच्याईची पुस्तकं विकल्याशिवाय जेवायचाच नाही. अनेक श्रीमंतांनी त्यांना असं सांगून ठेवलेलं होतं की काका असं करू नका, वणवण भटकू नका, संध्याकाळ झाली तरी पुस्तकं विकली नाही गेले ते हे उपाशीच. असे होते. लोकांनी सांगून ठेवलं तर 2 पुस्तकं माझ्याकडे आणून देत जा, पण दुपारी 12 वाजता जेवत जा, तुमचं वय 75 वर्षाचं आहे. आणि असं सांगितलं, पण त्यांनी काही ते बंद केलं नाही त्यांचं, लक्षात ठेवा. ते म्हणतात की असं नाही, मला त्यांना पुस्तकच विकायची होती का फक्त? त्यांना साने गुरुजींचा विचार समाजामध्ये रुजवायचा होता, लक्षात ठेवा. साने गुरुजींचा विचार लोकांच्या मनात रुजवायचा होता, आणि म्हणून ते काम करत होते, लक्षात ठेवा. मग अशी ध्येयवंत लोक असतात जे इतरांसाठी सुद्धा जगतात, नाही का? आज बाबा आमट्यांचा परिवार आपण पाहतो की नाही, त्यांचं नाव घेतो की नाही आपण? पद्मश्री मिळाला त्या प्रकाश आमटेंना, मिळाला की नाही? रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. लोकांसाठी जगतात आहेत. अभयभंग, राणीभंग, कुणाकुणाचं उदाहरण देऊ? अनेक समाजसेवक आहेत समाजामध्ये, नाही आहेत का? त्या गोव्याचे मुख्यमंत्री माजी मनोहर पर्रीकर, नाकामध्ये पुंगळी, इथे गळ्यात पुंगळी, आणि तसं तो माणूस जहाजावर जाऊन काम करत होता ॲडमिट असताना सुद्धा. याला ध्येयवंत असं म्हणतात. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती. स्वार्थासाठी देनच जगती, स्वार्थासाठी देनच जगती. जन्मले तेच जगती, जन्मले, जन्मले, जन्मले तेच जगती. दुसऱ्यासाठी सदा मरावे, फिरून येता जग जिंकावे. मरुनी जगता पावन करती, जन्मले तेच जगती म्हणाले. दुसऱ्यासाठी सतत मरणारी लोक असतात. स्वामी स्वरूपानंद अशा लोकांचं वर्णन काय करतात? सत्यासाठी मारू स्वार्थावरीलाथ, लौकिकाची मात दूर ठेव. ते सत्य प्राप्त करण्यासाठी ही लोक स्वार्थ सुद्धा बघत नाहीत. कुणाचं उदाहरण देऊ? लोकमान्य टिळक. मंडालेच्या तुरुंगात टाकलं, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा लेख त्यांनी लिहिला, आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्या चाफेकर बंधूंनी रॅडचा वध केला. हे तुरुंगात गेले तरी तिथे शांत बसले नाही, त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. इंग्रज सरकार घाबरूनच होतो, हा बाबा काय लिहिल आणि आमचं काय करेल काही सांगता येत नाही. त्यावेळेला भारताचं राजकारण अख्खं पुण्यातून चालत असे, केसरीवाड्यावरनं, लक्षात ठेवा. दुसऱ्यासाठीच आयुष्यभर जगले. मुलाला सुद्धा सांगितलं, माझ्यासारखा झाला नाहीस तरी चालेल, वाहना शिवल्यास तरी चालेल म्हणाले. पण अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे भारतवर्षामध्ये टिळकांच्या मुलांसारख्या वाहना कोणी करत नाही, असं नाव कर म्हणाले, लक्षात ठेवा. हा उपदेश मुलाला दिलेला होता. त्यांना काय म्हणायचं होतं? जे कराल ते उत्तम प्रतीचं करा, लक्षात ठेवा. आणि ते उत्तम प्रतीचं करायचं असेल तर आम्हाला ध्येयवंत व्हावं लागेल, लक्षात ठेवा. जीही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगोनी ठेले, येरते बोलत चिराहिले,
करंटे जन त्यांनी सांगितलं जे ध्येयवंत असतात ते काय करतात, कष्ट करतात म्हणाले, आणि जे कष्ट करतात ते उच्च पदाला जाऊन पोचतात म्हणाले. पण जे कष्ट करत नाहीत, नुसतंच बोलतात आता हे करायचं, आता हे करायचं, आता हे करायचं, ते आयुष्यभर बोलतच राहतात, काहीच करत नाही. करतात का? अजिबात करत नाहीत म्हणाले. अशी लोक आपल्याला पावला पावलावर भेटत असतात, बरोबर आहे की नाही? पण आपल्याला अशा लोकांकडे बघायचंय का? नाही म्हणाले. आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटलांसारख्या लोकांकडे बघायचंय, आपल्याला छत्रपती शाहू महाराजांसारख्या लोकांकडे बघायचंय, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या लोकांकडे बघायचंय, आणि आमचं जीवनाची मार्गक्रमणा करायची आहे. लक्षात ठेवा. हरीसाठी करू सर्वस्वाचे दान, झुगारू बंधन अहंतेचे. त्या हरीला प्राप्त करण्यासाठी तुकाराम महाराजांनी अख्खी हयात घालवली, नाही का? स्वार्थ काहीच नव्हता त्याच्यामध्ये. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. लोकांना सांगावं, बाबा रे हे असं नाही, हे असं केलंस तर तुला भगवंताची प्राप्ती होईल. स्वतः करावं आणि लोकांना सांगावं. लक्षात ठेवा. स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवली, नाही का? स्वतःच्या संसाराची चिंता केली का? नाही. कष्ट केले संसारासाठी, नाही असं नाही. लोकांची शेताची राखण केली, पण हरिस्मरण सोडलं का? नाही म्हणाले. त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसावं आणि भगवंताचं नाम घ्यावं म्हणाले. तुका म्हणे होय आत्म्याशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. केव्हा? एकांतात गेल्याच्या नंतर. आणि तिथे गेल्यावर सुद्धा त्यांना हरीचं प्रेम होतं. म्हणून काय झालं माहिती का? तो भंडारा निर्जीव होता. लक्षात ठेवा. त्या भंडाऱ्याला सुद्धा तुकाराम महाराजांची सवय झाली. हो, तुकाराम महाराज नाही आले तर भंडारा चुकल्यासारखं वाटायचं त्याला. तुकाराम महाराजांमुळे भंडारा डोंगर आडला. आमचं भंडाऱ्या वाचून आडतं. जय जय नाही का हो? पण त्यांनी त्या भंडाऱ्याला सुद्धा सवय लागली हरिस्मरण ऐकण्याची. लक्षात ठेवा. इतकं सामर्थ्य केव्हा निर्माण होतं? ज्या वेळेला सर्वस्व देतो आपण, त्यावेळेलाच होतं. आम्ही काय म्हणतो? आम्ही सर्व देतो, सर्व देतो, सर्व देतो असं म्हणतो, पण स्व मात्र मागे ठेवतो, नाही का? देवाला ठेवल्या. मुलाचा 10वीचा रिझल्ट लागला आणि पेढे ठेवले, कंदी पेढे आणले 2 किलो जाऊन मोदींचे साताऱ्यातून, आणि 2 पेढे देवासमोर ठेवले, सगळ्यांना वाटले पेढे. आणि नंतर कोणीतरी आलं, म्हणाले काय हे मुलाला एवढे गुण पडले, आमचं तोंड गोड नाही का करणार? तिने बॉक्स उघडून पाहिला तर आतमध्ये काहीच नाही. मुलाला सांगितलं जा देवासमोर ठेवले, तू उचलून आण. म्हणाले जय जय. आपण सर्व देतो का याचा विचार करावा माणसाने. त्या संतांनी सगळं हयात त्या भगवंताला देऊन टाकली. मग असं सर्वस्व देण्याची वृत्ती केव्हा निर्माण होते? स्वामी स्वरूपानंद सांगतात, असं सर्वस्व देण्याची वृत्ती तेव्हाच निर्माण होते. केव्हा? स्वामी म्हणे मन घेई समर्पून, होची आपण ध्येय रूप. स्वामी म्हणतात की त्या ध्येयाला आम्ही स्वतःचं समर्पण केलं पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही ध्येय गाठू शकत नाही. लक्षात ठेवा. ध्यासच लागला पाहिजे त्याचा. श्वासागणिक फक्त ध्येय ध्येय आणि ध्येयच राहिलं पाहिजे. मला मोठा डॉक्टर व्हायचंय तर मला अभ्यास करावाच लागणार आहे. मला इंजिनियर व्हायचंय, मला अभ्यास करावाच लागणार आहे. पदोपदी ते डोक्यात ठेवून त्याचा विचार करावा लागणार आहे आणि ते गाठावा लागणार आहे. लक्षात ठेवा. अहो त्या देवांचं बघा, त्यांनी काय केलं? सूत्रश्लोकामध्ये मी सांगितलं, नतोषले देव अमोल रत्ने, विषाने वा व्यग्रन वा भयाने. काय झालं? त्यांनी वासुकीचा दोर केला, मेरू पर्वत आणला, त्या समुद्रामध्ये मंथन करायला सुरुवात केली. एक एक रत्न बाहेर पडत होतं, विष बाहेर पडलं, ते सुद्धा पचवलं महादेवानी, नाही का? लक्ष्मी प्राप्त झाली. आता लक्ष्मी प्राप्त झाल्याच्या नंतर माझ्यासारखा म्हणला असता बरं झाला, आता 2 BHK ची सोय झाली. आता ते देव होते, त्यांना काय अशक्य होतं? हो, काहीच अशक्य नव्हतं.
लक्ष्मी प्राप्त झाली मग शांत बसावं नाही. त्यांना काय मिळवायचं होतं? अमृत मिळवायचं होतं की नाही? ते अमृत मिळेपर्यंत त्यांनी मंथन सोडलं का? नाही सोडलं. म्हणाले जिथे देव अशी कृती करतात अमृत मिळाल्याशिवाय थांबत नाही. मग तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं आहोत की नाही हो? मग आम्हाला ध्येयाचा विचार करून त्या दिशेने वाटचाल करायला नको का? निश्चितपणे करायला हवी आहे. ती वाटचाल कशी करतात तेच स्वामी स्वरूपानंद सांगतात. मूळ पदामध्ये स्वामी स्वरूपानंद म्हणाले, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजा राम, पतित पावन सीताराम.
बाजूला व्हा, बाजूला 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 असं म्हणत म्हणत लोकांना बाजूला करतच लोक येत होते आणि बाजारात चालणारा प्रत्येक माणूस दुकानात शिरत होता. अरे पलीकडून काहीतरी येतंय, काहीतरी येतंय, काहीतरी येतंय, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला. आणि असं म्हणत सगळा बाजार मोकळा झाला. हो क्षणात गच्च लोकांनी गर्दीने भरलेला तो बाजार आणि क्षणात सगळी लोक पांगली. लहान लहान मुलं, स्त्रिया, पुरुष असे सगळे दुकानांमध्ये जाऊन उभे राहिले आणि पाहतायत समोरून काय येत आहे. काय येत होतं समोरून? एक भला मोठा हत्ती चवताळला होता. त्यांनी आपल्या पाठीवर बसलेल्या माहुताला सोंडेनी घेरलं आणि गरगरा फिरवून फेकून दिलेलं होतं. चित्कार करत 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 तो पुढे येत होता आणि या सगळ्या लोकांच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या लोकांमध्ये एक 7-8 वर्षाची मुलगी उभी होती. तिने समोरून येणारा हत्ती पाहिला. ती त्या दुकानाच्या फळपुटावर चढली आणि त्याच्यावरनं वरच्या सौधापर्यंत जाऊन पोहोचली. हत्ती टप्प्यात आलाय असं म्हटल्याबरोबर हत्तीचे 2 दात जिथे निघालेले बाहेर असतात की नाही, तिने बरोबर तो टप्प्यात आल्याच्या नंतर पटकन त्याच्या त्या दातांवर उडी मारली. आणि काय केलं असेल? त्याचा उजवा कान धरला आणि त्याच्या उजव्या डोळ्यावर झाकला. डावा कान धरला आणि डाव्या डोळ्यावर झाकला. दुसऱ्या क्षणाला हत्ती जागेवर उभा राहिला. हो, सगळेजण आश्चर्य करायला लागले. 7-8 वर्षाची ही पोर आहे तरी कोण? काय नाव आहे हिचं? कुणाची पोर आहे? सातारा जिल्ह्यातलीच होती बरं का. कृष्णेच्या काठावरच जन्माला आलेली होती. तिच्या वडिलांचं नाव होतं मोरोपंत तांबे आणि हिचं नाव होतं मनकर्णिका. तिचा वंश इथला वाईचाच होता, लक्षात ठेवा. आणि तिचं नाव होतं मनकर्णिका. तिला सगळेजण मनू 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 असं लाडाने म्हणायचे. अहो, ही आपल्या तांब्यांची मनू आहे बरं का. होय का? अरे काय धाडसी मुलगी आहे राव. पाठ थोपटली त्या मुलीची. कौतुक केलं सगळ्या गावानी. अरे वा 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 म्हणाले. अहो, ती एवढंच नाही, तिला घोडेस्वारी सुद्धा येते, तरवार चालवता येते, तिला पट्टा चालवता येतो, तिला भाला फेकता येतो, तिला पोहता येतो, तिला उंच उंच उड्या मारता येतात, तिला राजनीती सुद्धा कळते, असं सगळं सांगितलं. हो, इतके गुण त्या मुलीकडे होते. पण ही मुलगी इथे होती का महाराष्ट्रात? तिकडे होती, लांब आर्यावर्ताला, उत्तर प्रदेशामध्ये. दुसऱ्या बाजीरावानी, इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाचं राज्य सगळं खालसा केलं आणि त्यांना कालपीला पाठवलं, लक्षात ठेवा. आणि त्यांची 2 मुलं होती त्या बाजीरावांची. दुसऱ्या एकाचं नाव होतं रावसाहेब आणि दुसऱ्याचं होतं, 2 मुलं होती आणि नानासाहेब, अशी 2 मुलं. त्या 2 मुलांसोबत खेळत खेळतच ही वाढत होती, लक्षात ठेवा. पूर्वरंगात मी सांगितलं की नाही, ज्या वातावरणात आपण वाढतो तो संस्कार माणसावर होत जातो. ही त्या राजे लोकांच्या सोबतच वाढलेली होती, त्यांच्यासोबतच उठबस होती हिची, त्यांच्यासोबतच खेळावं हिने, ते जे शिकतील ते हिने शिकावं. याला संस्कार असं म्हणतात. तोच संस्कार तिच्यावर झालेला होता. आणि विजयादशमीचा दिवस, श्रोते हो, त्या दिवशी ही त्या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयाला असलेले हे मोरोपंत तांबे, त्यांची ही मुलगी 6-7 वर्षाची झाली, ही 4 वर्षाची झाली. त्याच वेळेला हिची आई निवर्तलेली होती. म्हणून त्या मुलीला आई आणि बाप दोन्हीही होऊन ते सांभाळत होते, लक्षात ठेवा. आणि एक एक संस्कार तिच्यावरती करत होते. तिने हट्ट धरला, बाहेर गेली. हो, त्या विजयादशमीच्या दिवशी शिलंगणाचं मिरवणूक चाललेली होती, शिलंगणाची. आणि पाहिलं तिचे सवंगडी दोघेही जण, नानासाहेब आणि रावसाहेब, हत्तीवर बसलेले. आणि म्हणते, ए नाना, मी येऊ का हत्तीवर बसायला? मला घे ना हत्तीवर. असं म्हटल्याबरोबर
बापाने मागे ओढलं पोरीला. अगं वेडी आहेस का? श्रीमंतांच्या नाना काय एका नावाने एकेरी नावाने हाक मारतेस, त्यात काय झालं? माझा मित्रच येतो म्हणाले, आम्ही रोज सोबत खेळतो, त्याला नाना म्हटलं तर कुठे बिघडत आहे? चल चल घरामध्ये चल. नाही, मला पण हत्तीवर बसायचंय म्हणाले. बाबा तुम्ही काही सांगू नका, मला हत्तीवर बसायचंय म्हणाले. कार्टे नसता हट्ट करू नकोस, धरलं बकोटीला आणि आतमध्ये घेऊन गेले. पण ती आवडतीये का यांना? ती काय म्हणतीये? द्या हत्ती मला सुंदर अंबारीचा, शोभेल थाट स्वारीचा. द्या हत्ती मला सुंदर अंबारीचा, शोभेल थाट स्वारीचा. बाबा पाहिलं का? ती ऐट पहा रावही बसले नाना, मजला का हत्ती द्याना. ती ऐट पहा रावही बसले नाना, मजला का हत्ती द्याना. वडील समजूत काढतायत, म्हणतायत अगं आपण आश्रित आहोत, लक्षात ठेव, आपल्याला हत्तीवर बसायचा अधिकार नाहीये. श्रीमंतन आपण बाळे, श्रीमंतन आपण बाळे, ते सोडून असले ताळे. आश्रित की आपण सगळे, करी सिंहाची बरोबरी का कोल्हा. भ्रम वाटे तुझ की झाला, करी सिंहाची बरोबरी का कोल्हा. भ्रम वाटे तुझ की झाला. अगं मुली तुला कळतं का? सिंह आणि कोल्हा याच्यात फरक असतो की नाही? एक लक्षात ठेवा, आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही. समजावून सांगतायत वडील, पण हिचं उत्तर तयार होतं हो. ती काय म्हणतीये? परिक्रोधाने मुसमुसली ती बाला, रुसली न निघे स्वारीला. परिक्रोधाने मुसमुसली ती बाला, रुसली न निघे स्वारीला. आणि ते सांगतायत अगं चल आपण शिलंगणाला जाऊया. सगळेजण निघालेत, मला हत्तीशिवाय शिलंगणाला यायचंच नाही बाबा. ते म्हणतायत, अतिशय दुःखाने त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणतायत, करी खिन्न मने सांत्वनतात पियेचे, उपदेश कोरडा नरुचे. उपदेश कोरडा नरुचे. काय म्हणतीये ती? एक का 10 गजराज, एक का 10 गजराज, देईल म्हणे प्रभुराज, देईल म्हणे प्रभुराज. हत्ती बिन स्वारी साज, नच जायाचे निश्चय माझा झाला. रुसली न निघे स्वारीला, नच जायाचे निश्चय माझा झाला. रुसली न निघे स्वारीला. ती म्हणतीये एकच काय बाबा, 10 हत्ती माझ्या अंगणात झुलतील, असं काहीतरी करून दाखवेन. असं म्हटल्याबरोबर ते म्हणतात की तुझा निश्चय झालाय, मान्य आहे. अगं पण देणार कोण आहे तुला? त्या नानाला जाऊन सांगितलं तिने, हे नाना, 10 हत्ती माझ्या दारात झुलतील तर नावाची म्हणू नाही म्हणाली हो. असं छाती ठोकपणे तिने त्याला सांगितलं. आणि झालं तसंच श्रोते हो. ही 9 वर्षाची झाली मुलगी आणि या मोरोपंतांच्या मनकर्णिकेचं लग्न ठरलं गंगाधरपंत नेवाळकरांशी. ते झाशीचे राज्यकर्ते होते, ते संस्थान त्यांच्याकडे होतं आणि त्या गंगाधर रावांशी, गंगाधरपंतांशी हिचा विवाह झाला आणि ही मुलगी झाशीला गेली हो. आणि झाशीला गेली आणि खऱ्या अर्थाने ती म्हणली तसंच झालं. दुसरेच वर्षी तिने 10 हत्ती नानासाहेबांना भेट म्हणून पाठवले आणि पत्र पाठवलं, नानासाहेब लहानपणी मी तुम्हाला वचन दिलं होतं
हे घ्या 10 हट्टी भेट म्हणून. आणि ते पाठवल्याच्या नंतर तिला समाधान झालं. आता मात्र ही राणीसाहेब म्हणून सगळीकडे वावरत होती. पूर्वीचा काळ फार चांगला होता हो. लहानपणी लग्न व्हायची आणि मुली त्या घरचे संस्कार घेऊनच मोठ्या व्हायच्या की नाही. त्या असं म्हणायच्या नाही, सासूबाई हे तुम्हीच करा, तुमच्या हातचंच चांगलं लागतं. जय जय. आजकाल ती बोलतच नाही, तिचं पॅकेजच बोलतं. म्हणाले जय जय रघुवीर, नाही का. तिचा पगारच बोलतो, ती बोलतच नाही. असं आहे सगळं. त्याच्यामुळे मी आता, तुम्ही म्हणाल काय बुवा, पूर्वीचं बरं होतं की नाही हो. कळत नाही त्या वयामध्ये दिली एकदा उजवून टाकली की टेन्शन नाही, हो की नाही. आता मी काय म्हणणार नाही 9व्या वर्षी लग्न करा, पण एक ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर तरी पटकन लग्न झालं पाहिजे की नाही. मला सांगा तुम्ही. 21व्या वर्षी लग्न होऊन पोरगी उजवून आपण त्याच्या घरी कन्यादान झालं, जावयाच्या घरी निघून गेली की बापाच्या डोक्याचा ताप कमी होतो, हो की नाही. तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन काय शिकायचं ते पुढचं शिक, असं सांगावं छाती ठोकपणे. म्हणजे तू ते घर आपलंसं मानशील, त्याच्याशिवाय तसं होणार नाही. आजकाल कुटुंब व्यवस्था बघतोय ना आपण. लग्न होतं पण ते टिकतं किती. विभक्त होतात कुटुंब, विभक्त होऊ दे पण लग्न तर टिकू दे, तेही होत नाही हो. निघूनच जाते ती डायरेक्ट दुसऱ्या महिन्यात. उपयोग आहे का त्याला? प्रपंच म्हणायचं का? कुटुंब व्यवस्था डबघाईला आली, नाही का. आणि ती कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल आम्हाला, तर आम्हाला जागं होणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. आम्हाला मुलींना सांगितलं पाहिजे, बाई ग, तुझ्या नावाने मी कन्यादान केलंय आता, तेव्हा एक लक्षात ठेव, आपल्या घराण्याचे संस्कार विसरू नकोस. सासू सासऱ्यांना अंतर देऊ नकोस. नवऱ्यासोबत 2 पावलं मागे 2 पावलं पुढे होऊन जुळवून घे, असं सांगावं. आणि योग्य प्रपंच कर, असा उपदेश करावा. मायबापांनी हे सांगावं त्यावेळेला. त्याच्याशिवाय आमची कुटुंब व्यवस्था पुढच्या 50 वर्ष टिकणार नाही, लक्षात ठेवा. ते पाश्चात्य बसलेलेच आहेत आमची कुटुंब व्यवस्था धुळीला मिळवायला, आहेत की नाही. पण काय घ्यायचं हे आम्हाला कळायला नको का? ज्या संस्कारांवरती आमची भारतीय संस्कृती टिकून आहे आज, ज्या विचारांवरती भारतीय संस्कृती टिकून आहे, ते विचार आम्ही आमच्या मुलांना द्यायला नकोत का? निश्चितपणे द्यायला हवेत, लक्षात ठेवा. आणि हा विचार प्रत्येकाने आपल्या मुलामुलींना दिला पाहिजे. मुलाला सुद्धा सांगावं आईवडिलांनी की बाबा रे, ती दुसऱ्याची मुलगी आहे, ती वेगळ्या संस्कारात वाढलेली आहे, तिला समजून घे, तिच्याशी जुळवून घे आणि तुझा प्रपंच टिकव, असं मुलाला सुद्धा सांगायला हवंय. मी एकाचीच बाजू सांगत नाही, दोन्ही बाजू सांगतोय. त्याच्याशिवाय कुटुंब व्यवस्था टिकणार नाही, लक्षात ठेवा. असो, पुढे जाऊया. तात्पर्य एवढंच की ती त्या घरची होऊन गेली आणि काही दिवसांमध्ये मोठी झाली. हो, मोठी झाल्याच्या नंतर तिला एक मुलगा झाला, छान मुलगा. वर्षाचा होतोय, त्याचा वाढदिवस, आणि त्या दिवशी वाढदिवस साजरा करतात. मूल झाल्याचा आनंद तर काय विचारूच नका. वाटल्या साखरा हत्तीवरून सजली आनंदे राजधानी, जय जयकार प्रजाजनानी केला राजपुत्राचा. ते मूल मोठं व्हायला लागलं, 1 वर्षाचं झालं. आणि त्या दिवशी दृष्ट लागली का काय? सगळंच कसं चांगलं चालतं का आयुष्यामध्ये? नाही चालत. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येणारच आहे. सगळंच सुरळीत होऊच शकत नाही. आपल्याला त्या कोशामध्ये राहायची सवय असते. आपल्याला वाटतं सगळं छानच झालं पाहिजे. होईल का तसं चांगलं? अजिबात नाही होत म्हणा. त्या मुलाला ताप भरला आणि त्याचा तो ताप मेंदूपर्यंत जाऊन पोचला. अनेक मात्रा दिल्या पण त्याचा परिणाम झाला नाही. आईच्या मांडीवर बसलेलं ते मूल त्याच ठिकाणी दगावलं. त्या मनूचं दुर्दैव ओढवलेलं होतं, लक्षात ठेवा. आपला मुलगा गेला. इंग्रज सरकार तर मी म्हणून समोर उभं राहिलं.
कारण तुमच्या पोटचा पुत्र नाही म्हणजे आता राज्य तुमचं नाही. त्यावेळेला डलहौसी नावाचा, लॉर्ड डलहौसी नावाचा गव्हर्नर होता, इंग्रजी गव्हर्नर. वास्तविक पाहता तो डल पण हौशी होता. कसा? दुसऱ्याचं राज्य बळकावण्यासाठी त्याची हौस होती त्याला. आणि त्यांनी काय केलं? लगेच आपल्या 2 इंग्रज अधिकाऱ्यांना पाठवलं. एकाचं नाव होतं मेजर ॲलिस आणि दुसऱ्याचं नाव होतं कॅप्टन मार्टिन नावाचा. या दोघांना पाठवलं आणि सांगितलं तुमचं राज्य आता तुमचं राहिलेलं नाहीये. ते म्हणतायत थांबा, घाई करू नका, आम्ही दत्तक घेऊ मुलगा. नात्यातला एक मुलगा दत्तक घेतला, त्याचं नाव दामोदर असं होतं. दत्तक विधान केलं आणि ते पत्र इंग्लंडला पाठवलं, डलहौसीकडे. आणि ते दत्तक विधान इंग्रज सरकारने मोठ्या मनाने मंजूर करावं. काय वेळ आली होती आमच्यावरती. आपलंच राज्य आम्हाला दुसऱ्यांकडून मागून घ्यायची वेळ आलेली होती, लक्षात ठेवा. हे पारतंत्र्याचे चटके धीरांपासून वीरांपर्यंत सगळ्यांनी सोसलेले. आणि ती विनंती केली, पाठवली. आता वेळ लागणार होता त्याला, पण त्या कालावधीतच गंगाधर पंतांनी अंथरूण धरलं. त्यांना धसका घेतला हो की आपलं राज्य आता जातं का काय. आणि त्या अंथरुणाला खेळले. रात्रंदिवस राणी त्यांची सेवा करत होती, पण तिला यश आलं नाही, लक्षात ठेवा. इंग्लंडहून पत्र येण्या इतपत सुद्धा अवकाश झाला नाही आणि गंगाधर पंत हे जग सोडून गेले. वैधव्य आलं हो त्या मुलीला. अवघ्या 17व्या-18व्या वर्षी वैधव्य आलं. काय म्हणावं याला. आणि आता पत्र येणार आहे याची सगळेजण वाट बघतायत. आणि झालं असं की दरबार भरलेला आहे आणि ते दोघेही जण त्या दिवशी पत्र घेऊन येत आहेत, मेजर एलिस आणि कॅप्टन मार्टिन. आणि राणी चिकाच्या पडद्याच्या मागे बसली आहे, वाट बघतीये. त्यांनी खलिता उघडला. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे, आता काय होतं. झाशीचं दत्तक विधान मंजूर होतं का नाही होत, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये होता. होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य, होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य. आशा की भव्य निराशा प्रश्न हाच चिंताजन्य, आशा की भव्य निराशा प्रश्न हाच चिंताजन्य. नगरामध्ये सगळे लोक निकाल ऐकायला आलेले होते. पूर्वासी ऐकाया निर्णय आले, पूर्वासी ही सन्मान्य, ऐकाया निर्णय आले, पूर्वासी ही सन्मान्य. त्या कॅप्टननी पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. खालसा दाहली झाशी, खालसा दाहली झाशी, ढोंबले शब्द राणीची, ढोंबले शब्द राणीची. बोलली रेसिडेंटाची, बोलली रेसिडेंटाची. देणार नाही कोणाची आवडती माझी झाशी, देणार नाही कोणाची आवडती माझी झाशी, देणार नाही कोणाची आवडती माझी झाशी, माझी झाशी, माझी झाशी. मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणून ती चौताळणं उठली. कमरेला घातलेली तलवार तिने म्यानातून बाहेर काढली. चिकाचा तो पडदा तिने तारकन फाडला आणि बाहेर येऊन त्या मार्टिनच्या तोंडासमोरच उभी राहिली. माझी झाशी तुला देणार नाही. हे ऐकलं मात्र तो इंग्रज अधिकारी होता हो. तो म्हणाला, राणीसाहेब शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. प्रतिमासी 5,000 रौप्य मुद्रिका होतील सादर. वाडा रहावया सत्ता त्यावर, दिलासे आपणासी. तो म्हणते, महाराणी साहेब अहो आपल्याला काय दिलंय माहितीये का इंग्रज सरकारने. काळजी करू नका, एक वाडा दिलाय शहरात राहण्यासाठी. 5,000 सुवर्णमुद्रिका प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. त्याच्यावर तुमची सत्ता आहे, तिथे बसून तुम्ही सत्ता गाजवा म्हणाले.
झाशीचा दत्तक नामंजूर झाला आणि मनामध्ये राग धुमसतो या 18-19 वर्षाच्या मुलीच्या. आणि असाच राग भारतभर पसरलेला होता. सैनिकांना ती काडतुसं जी ओढायला लागत होती की नाही, त्या काडतुसांना डुकराची आणि गायीची चरबी लावलेली होती. त्याच्यामुळे हिंदूंना गाय पवित्र आणि मुस्लिमांना डुक्कर अपवित्र. दोघांनाही ते काडतूस दातानी तोडावं लागत असे आणि मग गोळी झाडावी लागत असे. सैनिकांमध्ये असंतोष होता आणि त्याच्यामुळे तोही असंतोष दिसत होता आणि अशी राज्य खालसा करून निर्माण झालेलाही असंतोष होता. इंग्रज सरकारला कधीतरी संपवायचंय याचे डाव छुप्या पद्धतीने चाललेले होते, लक्षात ठेवा. अलीकडे अनेक ठिकाणी संदेश जात होते. ते संदेश कसे जात होते की 2-2 भाकरी या गावातून दुसऱ्या गावात पाठवायच्या आणि संदेश पोचवायचा की आपल्याला इंग्रज सरकारच्या विरुद्ध लढायचं आहे. आणि 1857चा उठाव करायचं ठरलेलं होतं श्रोते हो. पण झालं असं, ज्या तारखेला तो व्हायचा होता ना, त्या तारखेला झालाच नाही, त्याच्या आधीच झाला. आपण सगळ्यांनी मंगल पांडे सिनेमा पाहिलाय की नाही? आठवा सगळे प्रसंग. त्या मंगल पांडेंनी गोळी झाडली आणि तिथेच ठिणगी पडली, लक्षात ठेवा. सैनिकांचा असंतोष. झाशीच्या वाड्यात राहून ही मुलगी शांत बसलेली नव्हती. आता ती राणी लक्ष्मीबाई झालेली होती, लक्षात ठेवा. तिने रोज सकाळी पहाटे उठावं, ब्राह्ममुहूर्तावर स्नान करावं गंगेचं आणि साधना करावी. पूजा अर्चना झाल्याच्या नंतर 3 तास तिने कसरत करावी, घोडा रपेट करावी, पोहावं, तरवार चालवावी, पट्टा चालवावा, भाला चालवावा. 200 स्त्रियांची एक पलटण तिने तयार केलेली होती. अनेक लोक तिला म्हणायचे, अगं काय वेडी झालीयस का? राज्य तर गेलं तुझं, पण आता हे कशासाठी करतेस? पूर्वरंगात आपण पाहिलं की नाही हो? अनेक लोक जे ध्येयवंत असतात त्यांच्या कृतीला येडा आहे असं म्हणतात. तिलाही तसंच म्हणत होते, पण तिने सोडलं का करायचं? रोज कसरत करावी राणीने आणि तिचा व्यायाम सुरू होता. तिचा सगळी कसरत चाललेली होती. आणि तेवढ्यात झालं असं की हा उठाव झाला आणि अनेक सैनिक इंग्रजांना मारत सुटले, लक्षात ठेवा. आणि याच वेळेला झालं असं की झाशीमध्ये जे इंग्रज होते त्यांना सुद्धा मारायला अनेक सैनिक आले. आता या इंग्रजांवर वेळ आली राणीच्या पाया पडायची. ते म्हणतायत, राणी साहेब, आम्ही पुरुष आम्हाला घेऊ नका, आश्रय देऊ नका, पण आमच्या बायका मुलांना मात्र द्या. असं म्हटल्यानंतर राणीला त्यांची दया आली आणि त्यांच्या बायका मुलांना तळघरात तिने आश्रय दिला. माणुसकी याला म्हणतात, लक्षात ठेवा. आणि त्या सैनिक जे आलेले होते, उठावकरी सैनिक आलेले होते, त्यांना सांगितलं माझ्याजवळ कोणीही नाहीये. त्यांना 1,00,000 रुपये दिले राष्ट्रकार्यासाठी, लक्षात ठेवा. आणि पुढे मुलगा मोठा होत होता, दत्तक घेतलेला, त्याची मुंज करायची होती. आणि हिने अर्ज केला, कारण हिच्याजवळचे पैसे वापरण्यासाठी सुद्धा अर्ज करावा लागत असे, लक्षात ठेवा. आणि ते पैसे काढून आणावे लागत असत. मला लाख द्या बाळमुंजी साला, मला लाख द्या बाळमुंजी साला, करी मागणी अर्ज वे इंग्रजाला. म्हणतीये मला 1,00,000 रुपये द्या. इंग्रजांनी काय अट ठेवावी ते म्हणतायत, 4 साक्षीदार आणा तुमचे, त्यांच्या सह्या लागतील तेव्हा तुम्हाला 1,00,000 मिळतील. भिकारी बने स्वामिनी काय दैव, कसा कोपला ना कळे देवराव. आणि अशातच तो अर्ज मंजूर झाला. 4 साक्षीदार द्यावे लागले. मुलाची मुंज केली तिने. आणि त्याच्या पुढे मात्र झालं असं की हिचाच एक नातेवाईक, त्याचं नाव होतं सदाशिव पारळकर, तो फितूर झाला आणि त्याने इंग्रजांना जाऊन सांगितलं की राणी बंडवाली आहे, असं सांगितलं. आणि तो म्हणाला, आता इंग्रज म्हणाले ते तुमचं तुम्ही बघून घ्या.
कारण अजून तरी आम्ही तिच्यावर कारवाई करावी असं काही तिने केलेलं नाही आहे. पण झालं असं, त्या सदाशिवरावांनी आणि नथेखा नावाचा एक सरदार होता, त्यांनीच झाशीवर चाल केली आणि राणीने ती चाल त्याचा पराभव केला. त्याचा आपल्याच माणसाचा, फितुरी याला म्हणतात, लक्षात ठेवा. आपल्याच माणसाने आपल्याच माणसाचे पाय उडावे ना, त्यालाच फितुरी म्हणतात. आता तिला सहाय्य करावं का तिचे पाय ओढायचे होते, पण तिने त्याचा पराभव केला. आणि झालं असं, आता मात्र इंग्रज प्रबळ व्हायला लागलेले होते. का तर सर ह्यू रोज नावाचा एक सेनापती 60,000चं सैन्य घेऊन झाशीवर चालून आला. या काळामध्ये राणी पुन्हा किल्ल्यात राहायला गेली, लक्षात ठेवा. आणि ती म्हणती आता मला झाशी वाचवली पाहिजे. पुन्हा तिच्या हातात झाशीचं राज्य आलं. हे कळलं आणि समोरून इंग्रज येतोय असं लक्षात आलं. कारण त्या सदाशिव पारोळकरांनी जाऊन सांगितलं होतं की झाशी बंडवाल्यांशी एक झालेली आहे, आता ती तुमच्या विरुद्ध सुद्धा बंड करते असं सांगितल्याच्या नंतर तिला बंड करावं लागलं. आणि हिने त्या 57च्या स्वातंत्र्य समरामध्ये भाग घेतला. सन 57 स्वातंत्र्याच्या सन 57 स्वातंत्र्याच्या पवित्र संगणकाली समर कराया सिद्ध झाली राणी झाशी वाली. अद्भुत शौर्य तिचे वर्णन करले ना साधे. आणि युद्धाला तयार झाली हो. त्याच्या आधी जानेवारीचा महिना आहे म्हणून हळदी कुंकू केलं, अनेक बायकांना हळदी कुंकू दिलं. आणि एवढंच नव्हे तर त्या शक्तीकडे सामर्थ्य मागितलं, त्या देवीकडे. निघाले रणा शक्ती सामर्थ्य देई, कुलस्वामिनी मागणे अन्य नाही. टिको राष्ट्र सौभाग्य स्वातंत्र्य माते, कृपादान दे लाडक्या कन्यके. हे आई शक्ती दे मला, माझ्या झाशीचं राज्य वाचवण्यासाठी शक्ती दे, अशी प्रार्थना करते. आणि तो सर ह्यू रोज समोर येऊन थांबलाय. झाशीला त्यांनी सगळीकडून 60,000 सैन्यासह कडं केलंय. त्या टोपेंना पत्र पाठवलं, 20,000चं सैन्य घेऊन ते मागून आले. पण त्या 20,000 सैन्याचा या सर ह्यू रोजनी पराभव केला. त्या टोपेंना परत जावं लागलं. पण राणी मात्र पूर्णतः सजलेली होती, सज्ज होती. कशी सज्ज होती? झाशीच्या कुहरामध्ये सिंहीण निजे घायाळ, झाशीच्या कुहरामध्ये सिंहीण निजे घायाळ. गर्जना उठे भवताली स्वातंत्र्य चुंता काळ, गर्जना उठे भवताली स्वातंत्र्य चुंता काळ. लावाया भाग्य कसाला तेजस्विनी करी कल्लोळ, लावाया भाग्य कसाला तेजस्विनी करी कल्लोळ. बुरदा बुरदावर मोठे बांधोनी या तोफांचे, सजविले सैन्य शूरांचे आपण ही वेशे सजली मर्दानी झाशीवाली. आपण ही वेशे सजली मर्दानी झाशीवाली, आपण ही वेशे सजली मर्दानी झाशीवाली. आणि ती अशी तयार झाली युद्धाला. काय केलं होते? तिच्या कडक बिजली आणि घनगर्ज नावाच्या 2 तोफा होत्या आणि अनेक तोफा होत्या. प्रत्येक बुरुजावर एक तोफ ठेवली आणि स्वतः पुरुषी वेश करून अंगावरती चिलखत घातलंय, डोक्याला जिरेटोप घातलाय आणि पागोटो बांधलाय, फेटा बांधलाय, लक्षात ठेवा. आणि स्वतः लढतीये इतकी तयारी ठेवलेली होती राणीनी. तोफेचा गोळा यावा आणि किल्ल्याची भिंत पडावी. ती भिंत पडल्याबरोबर ती काही क्षणात बांधून पूर्ण व्हायला हवी आहे, याच्यासाठी गवंडी आणि पाथरवट तिथे तयार ठेवलेले होते. आणि
सर ह्युरोडला इतकं आश्चर्य वाटायला लागलं की आपण तोफेचा गोळा मारतोय, भिंत पडती आणि दुसऱ्या काही क्षणांमध्ये ती भिंत उभी राहतीये. काय नियोजन असेल राणीचं. आणि झालं असं श्रोते हो, हे युद्ध किती दिवस तिने तोंड दिलं त्या सर ह्युरोजला? 11 दिवस तोंड दिलं, लक्षात ठेवा. पण दुर्दैव आड येतं म्हणतात ना, पुन्हा एकदा तिचं दुर्दैव आड आलं. एक सरदार केवळ 10,000 रुपयांसाठी फितूर झाला आणि त्यांनी सांगितलं की दारुगोळा गणेश महालामध्ये ठेवलाय, त्या बाजूला जर तुम्ही एक तोफ डागलीत तर सगळा दारुगोळा नष्ट होईल. आणि तोच निशाणा धरला आणि त्या गणेश महालावर येऊन गोळा पडला, सगळा दारुगोळा नष्ट झाला. इंग्रज सैन्य झाशीमध्ये शिरलं आणि आता मात्र राणीच्या लक्षात आलं, आता इथे राहणं कठीण आहे. मी जर यांच्या हाती लागले तर विटंबना करतील हे माझी. आपल्या दामोदर पुत्राला घेतलं तिने, पागेतला खैऱ्या घोडा काढला, पांढरा शुभ्र, आणि त्याच्यावरती बसली हो. आणि त्या भिंतीवर येऊन उभी राहिली किल्ल्याच्या. आणि किल्ल्याच्या भिंतीवर येऊन उभा राहिल्याच्या नंतर ती निघालीये जायला, बाहेर पडतीये. आता झाशीतून बाहेर तर पडायचंच होतं, पण त्या मुलाला सोडता येणं शक्य नव्हतं. 2 आपल्या सोबतच्या घेतल्या, कोण? सुंदर आणि मुंदर. आणि त्याचबरोबर 200 सैन्यांची पलटण पण घेतली सोबत. 200 सैनिक घेतले, त्यांना घेऊन राणी निघालेली आहे. आणि त्या भिंतीवर येऊन उभी आहे. 2 तोफा मारायला सांगितल्या समोर. 2 तोफा डागल्या, तोफेचे गोळे निघून गेले आणि ते जाऊन समोर फुटले. सगळ्यांचं लक्ष विचलित व्हावं म्हणून तशी योजना केलेली होती. आणि 20 पावलं मागे गेलेला हा घोडा टाप 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 टाकाटाकीत पुढे निघाला. काय केलं राणीनी? नभवी दारुणी तेजस्वी ही बीज निघाली काज. नभवी दारुणी तेजस्वी ही बीज निघाली काज. भीमाच्या हातामधली कोसळे गदाही काय. भीमाच्या हातामधली कोसळे गदाही काय. ती स्वर्गाच्या दाराची निखळली अर्गला काज. ती स्वर्गाच्या दाराची निखळली अर्गला काज. काय झालं? तोफांचा आवाज झाला आणि घोडा त्या भिंतीवरून त्या घोड्याने उडी मारली. क्षणभास असा की झाला, क्षणभास असा की झाला. प्रत्येक पहारे वाला आकाश बघतची बसला. आकाश बघतची बसला. गगनात दाखवित क्रीडा फेकला तटाहुनी घोडा. गगनात दाखवित क्रीडा फेकला तटाहुनी घोडा. गगनात दाखवित क्रीडा फेकला तटाहुनी घोडा. आणि ती अशी त्या भिंतीवरून निघाली आणि सगळेजण म्हणाले, अरे काय 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 उडतंय, काय उडतंय असं म्हणल्याबरोबर म्हणतच ती पुढे जाऊन त्या घोड्याने उडी मारली आणि टप 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 धुळीमध्ये तो घोडा नाहीसा झाला. अहो, आली 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 म्हणता म्हणता गेली सुद्धा. आणि ती निघून गेली. 10 ते 12 मैल धावत होती नुसती. राणी निघून गेली हे कळल्याच्या नंतर बौकर नावाचा सेनापती तिचा पाठलाग करायला लागला. मागे बांधलेल्या मुलाला भूक लागली होती. आई, अगं भूक लागली ग, खूप वेळापासून आपण धावतोय नुसते, काही खायला आहे का सोबत? असं म्हटल्याबरोबर भांडेर नावाच्या गावामध्ये राणी जाऊन थांबली आहे आणि आपल्या बहिणीकडे गेली. मुलाला खाऊ घालणार 2 घास खाऊ घातले नसतील तेवढ्यात तो बौकर आल्याची वर्दी एका सैनिकाने येऊन दिली. राणी साहेब, उठा उठा उठा, इथे थांबणं धोक्याचं आहे आपल्याला, उठा लवकर उठा, असं म्हणून पुन्हा त्या घोड्याला टाच मारली आणि राणी निघाली. हो, 120 मैल धावत 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 जाऊन कालपीला पोचली, जिथे तिचं लहानपण गेलेलं होतं. रावसाहेब आणि नानासाहेब त्या ठिकाणी होते. त्यांना जाऊन सांगितलं, रावसाहेब, अहो झाशीत काय चाललंय याचा क्षणभर तरी तुम्हाला याचा तुम्हाला काहीतरी धमक लागली आहे का? ते म्हणाले, नाही, काय झालंय, माझ्या मागे इंग्रज अधिकारी लागलेत, मला सहाय्य करा. असं म्हणून तात्या टोपे, रावसाहेब आणि
नानासाहेब या तिघांनाही सोबत घेतलं आणि तिथे हा मागणं सैन्य घेऊन आलाच होता. तिथे पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. श्रोते हो, झालं असं, इतकं यांचं सैन्य कमी आणि त्यांचं जास्त, ते भारी पडलं. पण राणीने मात्र आपल्या 200 सैनिकांना घेऊनच, रावसाहेब कुठे निघून गेले कळलं नाही, तात्या टोपे कुठे नाहीसे झाले कळलं नाही, नानासाहेब कुठे गेले कळलं नाही. आणि ही मात्र ज्या ठिकाणी तोफा लावलेल्या होत्या त्या तोफांच्या दिशेने चालायला लागली. घोडा तिचा जातोय. झालं असं होतं श्रोते हो, हिचा तो जो आधीचा घोडा होता तो 120 मैल रपेट करून आल्याच्या नंतर उरी फुटून मेला होता. लक्षात ठेवा. शिंदेशाहीतला हा नवीन घोडा घेतला, त्या घोड्यावर बसलीये आणि असा रणरागिणीचा अवतार धारण केलेला आहे. 2 हातात 2 तरवारी, समोर येणाऱ्या प्रत्येकाला सप कापत सुटत होती. लक्षात ठेवा. आणि पुढे जाऊन तिला काय करायचं होतं, त्या तोफेवर उभ्या राहिलेल्या सैनिकांनी तिचं एकवारच तिच्याकडे पाहिलं. तिला पाहिल्याबरोबरच तो हातातला तो मशाल त्यांनी खाली टाकली आणि पळून गेला. हो, अशी प्रत्येकाची अवस्था झाली. अरे काहीतरी भयानक आले म्हणाले, पळा 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 पळा, अशी अवस्था झाली लोकांची. काय करत होती राणी, खोगिरात ठेवलेला खिळा काढावा आणि तो खिळा त्या तोफेच्या नाकामध्ये ठोकावा. काय होतं त्याने, तोफ निकामी होते. लक्षात ठेवा. एकेकाला सप कापत होती आणि पुढे जात होती. आता हिच्याजवळ सैन्य उरलेलं नव्हतं. पुढे जातीये, इंग्रज अधिकारी मागे लागले. आता इथून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाहीये. मागे लागलेला बौकर तिचा पाठलाग करत होता. पुन्हा युद्ध सुरू झालं. त्याला तोंड देतीये. मुलाला गंगादास बाबांकडे ठेवलेलं होतं. तिकडे निघाली आणि जात असताना ते शिंदेशाहीतलं घोडं अडलं. ओढा आला आणि घोडं अडलं. आता काय करायचा प्रश्न पडला. घोड्यावरून उतरली आणि पलीकडे उडी मारली. तेवढ्यात इंग्रज मागे येऊन त्याला गाठलं. पुन्हा युद्ध सुरू झालं. एकच वार राणीच्या हनवट इथे डोक्यावर पडला आणि डोळा खाली लोंबायला लागला. लक्षात ठेवा. डोक्याचं पागोटं सोडलं आणि तो डोळा बांधून घेतला. पुन्हा घोड्यावर बसलीये आणि पळतीये, धावतीये. तेवढ्यात समोरून त्या बौकरनी कमरेचा तो सुरा काढला आणि तिच्याकडे भिरकावला. भिरकावल्याबरोबर तो हृदयात जाऊन घुसला. भळभळा रक्ताची धार लागली. वर्मी घाव लागलेला होता. लक्षात ठेवा. धावतीये पुढे जातीये आणि याच्यामध्ये ती कवटी फुटलेली आहे, डोळा लोंबतोय. अशा अवस्थेमध्ये सुद्धा ती म्हणते, एक वार मला माझ्या मुलाला भेटायचंय हो. म्हणून त्या गंगादास बाबांच्या आश्रमाकडे निघाली आहे. फुटे कवटी बाहेर पडे डोळा, ओ फुटे कवटी बाहेर पडे डोळा, हृदय फाटे जाहले प्राण गोळा, ओ हृदय फाटे जाहले प्राण गोळा. धावत गेली त्या गंगादास बाबांच्या इथे. मुलाला जवळ घेतलंय, घोड्यावरून उतरली आहे आणि एक वार त्याच्या डोक्यावरून हात फिरवलाय. मुलाने येऊन मिठी मारली. आई, अगं तुझ्या अंगावर एकही जागा अशी नाहीये जिथून रक्त निघत नाहीये. मिठी मारल्याबरोबर त्याला तिच्या छातीत घुसलेला तो सुरा टोचला. हात लावला त्याने. आई, अगं हे काय तुझ्या पोटामध्ये म्हणा, ही कुठली सुरी तुझ्या पोटामध्ये? बाळा नको काळजी करूस, सांगते. आणि तिने सांगितलं, माझ्या मुलाला सांभाळा. आणि तिथे लावलेली मशाल उचलली हाताने आणि समोर असलेल्या गवताच्या गंजीवर जाऊन बसलीये आणि सांगतेय, मला वाचवा. कशापासून? माझा देह जर इंग्रजांच्या हाती लागला तर त्याची ते विडंबना करतील, मला नाही जायचंय त्यांच्याकडे, असं सांगतेय. काय केलं माहितीये का? त्या गवताच्या गंजीवर जाऊन पोहोचली, बसलीये आणि तो पलिता त्यांनी स्वतः ती चिता तिने पेटवून टाकली. लक्षात ठेवा. फुटे कवटी बाहेर पडे डोळा, हृदय फाटे जाहले प्राण गोळा, मुखी गंगोदक देशमुख घाली, मुखी गंगोदक
देशमुख घाली सिद्ध होते त्या स्थळी कशा ठाई सिद्ध होते त्या स्थळी कशा ठाई तिच्या मुखामध्ये गंगोदक घातलं आणि ती चिता ज्वाळांनी धुमसली. ज्वाळा आकाशाकडे जायला लागल्या आणि तेवढ्यात तो 60 वर्षाचा हिरोज येऊन त्या ठिकाणी पोचला आणि तो म्हणतोय, अरे एक वार तिला बघायला मिळालं असतं ना तर फार बरं झालं असतं. 22 वर्ष 7 महिन्याची ही मुलगी आणि माझं वय वर्ष 60. आजपर्यंत मी अनेक लढाया केल्या, पण एवढं मुठभर सैन्य घेऊन ही मुलगी माझ्याशी 11 दिवस लढत होती. काय म्हणावं हिला. इतकी शूर स्त्री भारतामध्ये मला पहिल्यांदा बघायला मिळाली म्हणतोय. तो म्हणतोय, अरे ती सौदामिनी होती, ती चित्कला होती, ती वीज होती. मला एक वार तिचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं, पण माझं दुर्दैव, खऱ्या अर्थाने ती जिंकली, मी हरलो, असं तो म्हणतोय. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला तिथे झाशीच्या राणीची समाधी आहे आणि त्याच्यावर भारा तांब्यांनी शब्द लिहिलेले आहेत जे त्यांच्याच कुळातले. ते म्हणतात, हे हिंद बांधवा थांब या स्थळी, 2 अश्रू ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे, येथे झाशी वाढे. भारत माता की जय. आणि असं म्हणून त्या झाशीच्या राणीला सगळ्यांनी निरोप दिला. श्रोते हो, झाशीचं राज्य वाचवण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले. पडेल ते दुःख सगळं सोचलं. यालाच ध्येयवंत असं म्हणतात. भैरवीच्या स्वरात स्वामी स्वरूपानंद म्हणतात, स्वामी म्हणे मन आरतीचं ताट घ्या. स्वामी म्हणे मन ध्येय समर्पण, स्वामी म्हणे मन ध्येय समर्पण, होऊची आपण ध्येय रूप, होऊची आपण ध्येय रूप, ध्येयासाठी सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी जगू सुख दुःखे, ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू सुख दुःखे. संतांनी जे मागणं भगवंताकडे मागितलं तेच आपणही मागूया. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा.